नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत। आंबेगाव शिवारातील पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून शेतकऱ्यांनी संतापाच्या भरात राहिलेली बाग सुद्धा स्वतःहून उद्ध्वस्त केली आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव शिवार येथे गेल्या 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट सुरू आहे। या अचानक आलेल्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। हळद, केळी, टरबूज आणि पपईसारख्या फळबागायतीचं अक्षरशः धिंगाणा झालाय। विशेषतः पपईची बाग या वादळात पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे। मुसळे आंबेगावचा शेतकरी आमच्या प्लॉट मध्ये 500 झाड मोडले। कमस कम एका झाडाला 1-1 क्विंटल माल होता। टमाटर गेले, हळद भिजली, केळीचे झाड मोडले, पपईची अतिनस नुकसान झाली। तुमची काय मागणी राहणार आता? मागणी काय भरपाई द्यावं सरकारनं। आता काय काय होतं ते चक गेलं। पपईचा 17-80 हजार नुकसान झाली आजच्या घडीला। जिल्हा नांदेड आज 5च्या सुमारास वारा वावदान आलं आणि आमच्या पपईचं भरपूर नुकसान झालं आहे। कारण का मी अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे मी 2.5 एकर पहिली जमीन आहे माझी आणि 2 एकर पपई होती माझ्यापाशी आणि वाऱ्या वावदानाने एवढं नुकसान झालं की प्रचंड नुकसान झालं। कारण काय पपईला शेंडा राहिलाच नाही, पूर्ण शेंडा मोडून पडलेला आहे। आणि आमची शासनाला एकच मागणी आहे की काहीतरी शासनाने आम्हाला मदत करावी, कारण कर्जमाफी केलेली नाही पहिल्याच। आता माझ्यावरही 2 लाख रुपये कर्ज आहे। आता मी कर्ज भरणार कशानं? आधीच मी अल्पभूधारक शेतकरी आणि 2 एकर आखी बाग उद्ध्वस्त झाली माझी। किती फूट गेली अंदाज? 1000-1200 गेला सर। 1300-1400 होतं लावगड। 200-300 उभा आहे, पण त्याला उभं राहून काय करता? त्याला ऊन लागणार, वारं लागणार, आस लागणार। त्याला पपईला कसा डाग, चमक, पावडर असेल तर पपई विकते, जसा माल देखणं असेल तर विकते। रखडलेला मार खाल्लेला मार कोण घेणार सर? तुमची काय मागणी आहे? काही नाही सर, आम्हाला शासनाची काहीतरी आर्थिक शासनाच्या होईल तेवढी पद्धतीने काहीतरी करावी, होईल तितकी मदत। का 10, 20, 25, 30 किंवा होईल तेवढं शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं तर लईच चांगलं सरकारनं। पण सरकार तर म्हणायला लागले की आमच्या तिजोरीचेच पैसे नाहीत, तर आपण काय करणार त्याला? आमची तर तिजोरी गेली न खाणं गेलं आणि बुडं गेलं आणि शेंडा गेलाच की करणार तरी काय? शेवटी नशिबाचा मारा करावं, सहन शेतकऱ्यानेच करावं, दुसरं कोण करणार? ना आमदार करणार, ना खासदार करणार, ना मंत्री करणार नाही। शेतकऱ्याचं रडू शेतकऱ्यालाच माहीत। आंबेगाव येथील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। या नुकसानीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वतःहून राहिलेल्या पिकांवर हात चालवायला सुरुवात केली आहे। सरकार मदत करत नाही, आम्ही कसं जगायचं असा थेट सवाल आता या शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे। पावसाचं हे तांडव नेमकं केव्हा थांबेल हा प्रश्न आज प्रत्येक नांदेडकर शेतकऱ्यांच्या मनात आहे। संध्याकाळी 5:30च्या दरम्यान वाऱ्या वावदानासह तुफान पाऊस आला। त्यामध्ये आमची 100 क्विंटलच्या आसपास हळद वाळत आलेली हळद भिजली, प्रचंड असं नुकसान झालं। शेतीसाठी गड्यांसाठी ठेवलं एक घर होतं, त्याचं बी भिंत पडली आहे। केळीचं बी तुफान नुकसान झालं, किमान 100-500 झाडं आडवे झाले आहेत। उभे असे आलेले झाडाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। तरी शासनाने त्वरित त्याचे पंचनामे करून आम्हाला मदत जाहीर करावी ही आमची विनंती आहे। सांगाल आणि कशामुळे काय काय नुकसान झालं? पाण्यामुळे हळद भिजली, भिजून फिरायच्या कुडून गेले। शासनानं मदत द्यावी। किती होती हळद अंदाजा? 80-90 क्विंटल हळद आहे। शिजून किती दिवस झाले? शिजून झाले 8 रोज। आता त्या हळदीमध्ये पाणीच आहे? पाणीच आहे। वादळी वाऱ्याने नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं आयुष्य अंधारात लोटलं आहे। सरकारने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची हमी द्यावी अशी मागणी आता नांदेडकर शेतकरी करीत आहेत।